शिरपूर येथील खालचेगाव प्रति तिरुपती बालाजीचा 23वा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला। शिरपूर येथील प्रति तिरुपती बालाजी मंदिराचा 25 मे 1994 रोजी जीर्णोद्धार करण्यात आला होता। शिरपूरचे आमदार श्री अमरीशभाई पटेल, मुंबईचे उद्योगपती माजी खासदार मुकेशभाई पटेल, बालाजी भक्त शिरपूर नगरीचे शिल्पकार श्री भूपेशभाई पटेल व शिरपूर तालुक्यातील जनतेच्या सहकार्याने प्रति तिरुपती बालाजी मंदिर साकारले आहे। आज 23 वर्षानंतर न्यू बालाजी मित्र मंडळ परिवारातर्फे नागरिकांच्या सहकार्याने आज भंडाराचे आयोजन करण्यात आले होते। बालाजी मंदिराचा परिसर भव्य दिव्य असा मंडप उभारून सुशोभित करण्यात आला होता। सकाळी 11 वाजता न्यू बालाजी मित्र मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी यांच्या हस्ते भगवान बालाजीला नैवेद्य अर्पण करून आमदार श्री काशीराम पवार, नगराध्यक्ष श्री जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, बालाजी संस्थाचे विश्वस्त श्री गोपाल भंडारी, श्री रावसाहेब प्रभाकर चव्हाण, डॉक्टर सुभाष भंडारे, डॉक्टर दुर्गादास वैद्य, श्री प्रभाकर कुलकर्णी, श्री बबनसेठ अग्रवाल, न्यू बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद सोनार आदी यांच्या हस्ते भंडाराची सुरुवात करण्यात आली होती। कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिरपूर शहरातील सर्व मित्र मंडळांनी सहकार्य केले। 94 ला एक धार्मिक पर्वणी शिरपूर शहरात सुरू झालेली होती। पटेल कुटुंबियांच्या अथक परिश्रमातून शिरपूर तालुक्यातील जनतेच्या अथक आर्थिक सहाय्याने प्रति तिरुपती बालाजीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि त्याला आज जवळजवळ 23 वर्ष झाली। त्या दिवशी जीर्णोद्धाराच्या दिवशी जो भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला तो भूतो न भविष्यती असा झालेला होता आणि 23 वर्षानंतर न्यू बालाजी मित्र मंडळाने आज तसाच परंतु छोट्या प्रमाणातला एक भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। परंतु या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की हा व्हीआयपी भंडारा आहे। या ठिकाणी जो मंडप टाकलेला आहे त्या मंडपात पंखे लावलेले आहेत आणि टेबल खुर्चीवर या भंडाऱ्याचा प्रसादाचं आयोजन केलेलं आहे। बोलूया या बालाजी संस्थानचे अध्यक्ष आणि शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष या शिरपूरचे या बालाजीचे जीर्णोद्धार करते श्री भूपेशभाई पटेल यांच्याशी। भाई, आप क्या कहेंगे इस भंडारा के बारे में? या बालाजी मंदिरच्या परिसराच्या लोकांनी सगळ्यांनी जे भक्त लोकांनी सगळ्यांनी सगळं अरेंजमेंट केलेलं आहे आणि सगळे लोकांनी पैसे न देताना सगळं सामग्री त्यांनी दिलेली आहे या महाप्रसादामध्ये। आता यावर्षी आमचे 24 वर्ष कंप्लीट यावर्षी होईल आणि पुढच्या वर्षी आमच्या 25व्या वर्षी 24 वर्ष लागतील आणि पुढच्या वर्षी आम्ही आणखी धामधुमाने हे करणार आहोत असं सगळे भक्तांनी